कसाऱ्यातील भीषण पाणीटंचाईच्या प्रश्नावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहापूर तालुका संघटक वरिष्ठ नेते चंद्रकांत जाधव यांनी पुन्हा एकदा बातमीपत्र समता न्यूजला मुलाखत देऊन रोखठोक भूमिका मांडली आहे. पाणीटंचाई मानवनिर्मित असल्याचा आरोप, रुस्तुमजी विकासकावर गंभीर प्रश्न, सरपंचांच्या भूमिकेवर टीका आणि ग्रामपंचायत प्रशासनाविरोधातील पुराव्यांचा लवकरच गौप्यस्फोट करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच कसारा येथील पाणीटंचाई व त्यात जबाबदार असलेल्या विकासकावर कारवाई करण्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून वेळोवेळी करण्यात आलेल्या पाठपुराव्याची पत्रे समतावृत्तकडे सुपूर्द करण्यात आली आहे. पाहूया समतावृत्त न्यूज सोबत त्यांची ही विशेष मुलाखत. आवाज संविधानाचा, आवाज जनतेचा, बातमी समतावृत्त मध्ये आपलं स्वागत आहे. कसारगावच्या पाणी दुष्काळावरती बोलण्यासाठी आपल्याकडे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत जाधव आहेत. साहेब, हा जो दुष्काळ आहे कसारगावावरती आज 35 ते 40 वर्षापासून झालेला नाहीये. हा नेमका नैसर्गिक पाणी दुष्काळ आहे की मानवनिर्मित दुष्काळ आहे, त्याचा आपण खुलासा करावा. नमस्कार. सर्वात प्रथम आपलं स्वागत करतो, कारण आपल्या समतावृत्त या चॅनलच्या मार्फत आज आपण या ठिकाणी माझी मुलाखत घेत आहात, त्याबद्दल मी सर्वात प्रथम आपलं धन्यवाद देतो. आज आपण या ठिकाणी जो प्रश्न उपस्थित केला तो फार महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण या 40 वर्षामध्ये आजपर्यंत कसारा गावामध्ये कुठल्याही प्रकारची अशी पाणी टंचाई निर्माण झालेली नव्हती. ही प्रथमच आहे. पण त्याच्यामध्ये ही मानवनिर्मित की कृत्रिम आहे, नैसर्गिक आहे, कशा प्रकारची आहे? खरं म्हणजे ही मानवनिर्मित आजची जो पाणी टंचाई ती मानवनिर्मित आहे. त्याचं कारणच असं आहे की मी 9 जून 2025 रोजी माननीय तहसीलदारांना पत्र दिलं होतं. त्यावेळेस मी स्वतः याच्यात गेलो होतो आपल्या तलावामध्ये आणि ती परिस्थिती मी बघितली होती. इतक्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी ब्लास्टिंगमुळं गळती लागली होती का मला त्याच वेळेस शंका आली होती की आपल्याला पुढच्या वर्षी पाण्याचा तुटवडा जाणवणार आहे. मी ताबडतोब तो पत्र लिहिला. 9 तारखेला 9 जून 2025 रोजी मी माननीय तहसीलदारांना पत्र दिला आणि त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केला की अशा प्रकारची जी ब्लास्टिंग होत आहे त्या ब्लास्टिंगमुळं ह्या आपल्या तलावाला तडे जाऊन पाण्याचा मोठ्या प्रमाणावर निचरा होणार आहे आणि भविष्यामध्ये पुढच्या वर्षी आपल्याला मोठ्या पाणी टंचाईला सामोरे जावं लागणार आहे, असं मी त्यावेळी दिलं होतं. आणि तीच परिस्थिती उद्भवली की ह्या वर्षी, मागच्या वर्षी बघा मे महिन्यामध्ये मला वाटतं 5-6 मेला पाऊस चालू झाला, त्याच्यामुळे ती आपल्याला जाणवली नाही, परंतु ह्या वर्षी मात्र प्रकर्षाने ती जाणवली. आणि ही तुम्ही जो प्रश्न केला त्याला माझं स्पष्टपणे म्हणणं आहे की ही जो आजची पाणी टंचाई आहे ती मानव निर्मितच आहे. कसारा गावामध्ये सोशल मीडियावरती एक असं गाजतंय की हा जो विकासक आलेला आहे गावामध्ये याच्यापासून आपल्याला काय फायदा होईल, असं काही लोक भाकीत करतात या गावामध्ये. तर नेमका कसा फायदा होईल याच्यावर आपण काहीतरी खुलासा करावा. या जो विकासकाचा बद्दल ज्या म्हणजे नावच सांगतो की शहर नामा चॅनलवर जो आज फिरतोय गावामध्ये की या विकासामुळं गावाचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे आणि झालेला आहे, परंतु एक बघा, त्यांनी मुलाखत घेताना पहिला शब्द वापरला का कोणी गैरसमज करून घेऊ नका, मी विकासकाच्या बद्दल मी हे सांगतो याच्या बाबत कोणी गैरसमज करून घेऊ नका. बघा, या करून घेऊ नका ना याच्यामध्ये सर्व उत्तर आलं, कारण तुम्हालाच तुमच्या मनाची खात्री नाही की लोक आपल्याला बोलणार. कारण तुम्हाला जर त्याविषयी तो प्रश्न विचारला त्यावेळेस तुम्हाला ती भीती वाटते ना. अगदी सत्य आहे. तर खरं म्हणजे ही अगदी ठरवून घेतलेली मुलाखत आहे. माझं स्पष्ट म्हणणं ही ठरवून घेतलेली मुलाखत आहे. आणि कारण तुम्ही एक मला सांगा, मग त्यांनी जाहीर करावा का कसाऱ्यातले इतक्या लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळालेला आहे, कसाऱ्यातले असे ठेकेदार त्यांच्या इथे कामं करतात, असं नाव घेऊन का नाही सांगितलं तुम्ही? कारण त्यांनी फक्त काय सांगितलं याच्यापासून आपल्याला आणि बघा, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ते जाहिरात कशी करतात की 55 लाख रुपयाला तो प्लॉट देणार आहेत, 1 कोटीला तो प्लॉट देणार आहेत. अरे, ही जाहिरात झाली, ही तुमच्या चॅनलच्या मार्फत तुम्ही ही लोकांमध्ये जाहिरात केली आणि ही लोकांना एक भीती निर्माण झालेली आहे की ह्या विकासकाने अशा प्रकारचं त्या ठिकाणी केलेलं आहे, त्याच्यावर परिणाम होऊ शकतो आणि तो परिणाम होऊ नये म्हणून यांनी ही त्यांची अप्रत्यक्षरित्या ही जाहिरात केलेली आहे. आणि बघितलं तुम्ही त्याला लाईक कोणी केलेलं आहे? हे जे ठेकेदार त्या ठिकाणी कामं करतात त्याच लोकांनी केलेलं आहे.
इतर लोकांनी नाही, गावामध्ये संभ्रम आहे हा, की ह्या विकासकांनी जर या गावाचा जर खरोखर जर काय फायदा केला असेल तर तो कुठला केलेला तो दाखवून द्यावा. याच्यात फायदा कुठलाही झालेला नाही. फायदा झालेला आहे ज्यांनी मुलाखत घेतलेली त्यांचाच फायदा झालेला आहे, बाकीचा कुणाचाच झालेला नाही. पाण्याची अशा प्रकारचं ज्यावेळेस परिस्थिती गावावर ओढवते त्यावेळेस सर्व प्रकारचे पक्षाची लोक सर्व मदत करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळं ते करतात, आनंदाची गोष्ट आहे, स्वागतार्ह बाब आहे ती करतात. परंतु तिचं त्यांनी काय केलेलं आहे, राजकीय नुसता बोलबाला करायला घेतलेला आहे. पहिला तर सुरुवातीला बघा त्यांनी सांगितलं का आम्हीच आमच्या पक्षाच्या वतीनेच गावाला संपूर्ण पाणी पुरवठा करतो. परंतु हे मला ते माहिती होतं. आम्ही ताबडतोब ते प्रशासनाच्याच याच्यावरून काढलं, टँकर किती येतात काय येतात. ते गायकवाड तिथले पाणी पुरवठ्याचे ज्यांच्याकडे हा संपूर्ण पाणी पुरवठा करण्याचा अधिकार आहे ते गायकवाड त्यांनी सांगितलं आम्ही जवळजवळ 5 ते 6 टँकर असे आहेत का ते 24,000 लिटरचे आहेत आणि एक टँकर असा आहे का तो 30,000 लिटरचा आहे. आम्ही दिवसभरामध्ये कमीत कमी 3.5 ते 4 लाखाचा लिटरचा पाणी पुरवठा आम्ही करतोय त्यांना. आणि हे ज्यावेळेस आम्ही उघड केलं त्यावेळेस ते लगेच ते त्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं का आम्हाला प्रशासनाने पाणी पुरवठा करतो, बिलकुल बोलले नाही. ज्या दिवशी आम्ही ते उघड केलं त्या दिवशी ते बोलायला लागले का प्रशासन पाणी पुरवठा करतो. आणि ते टाकल्यामुळं आमच्या एका कार्यकर्त्याला धमकी पण दिली त्यांनी, जीवे मारण्याची धमकी दिली त्यांनी. बघा, ज्यावेळेस मुद्दे संपतात त्यावेळेस ते मुद्द्यावर येतात. म्हणजे त्यांच्याजवळ मुद्दा तर नाहीच, परंतु तो मुद्दा संपला त्यावेळेस ते मुद्द्यावर आले आणि त्यांनी अशा प्रकारचा जो हे केला की खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी आपल्या कसारा गावाच्या संपूर्ण गावाच्या वतीने मी पाणी पुरवठा अधिकारी तहसीलदार यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. तुम्ही आता जे बोलले की आमच्या पदाधिकाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येतात, तर त्या पदाधिकाऱ्याचं नाव समजू शकेल का? काय झालं त्या दिवशी आम्ही पुराव्यानिशी आम्ही टाकलं की बघा हे टँकर आलेत, टँकर शासनाचे असे आलेले आहेत आणि त्या टँकरच्या बाजूला कोण कोण कार्यकर्ते कोण उभे आहेत ते याने आमच्या त्या पोस्टमध्ये टाकलं. टाकल्यानंतर आपला आकाश वाघ कार्यकर्ता आपला उपशाखा प्रमुख आहे शिवसेनेचा, त्यांनी तो टाकली की बाबा अशा अशा प्रकारचं शासनाचं या ठिकाणी संपूर्ण आम्हाला पाणी पुरवठा करण्यात येतोय आणि त्या ठिकाणी असे कार्यकर्ते दिसतात. तर त्या आकाश वाघनी टाकल्यानंतर ते प्रभाकर सोडणार म्हणजे त्यांना बंधू म्हणतात, त्यांच्या डोक्यामध्ये राग गेला आणि त्याची ती भाषा बघाल तुम्ही तर त्या म्हणजे ती नेहमीच त्या याला धमकवण्याची भाषा बघाल त्या आकाश वाघला, बापरे बापरे, त्याला ते काहीतरी हेलपाटून देईल. म्हणजे थोडक्यात तुला आम्ही गायब करू, तुला आम्ही कुठे गायब करू, कुठे तुला फेकून देऊ, अशा प्रकारची जीवे मारण्याची धमकी त्यांनी दिली. आम्ही ताबडतोब दुसऱ्या दिवशी तक्रार पोलीस स्टेशनला दिलेली आहे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. जर संबंधित पोलीस स्टेशननी जर त्यांच्यावर कारवाई केली नाही तर पक्षाच्या वतीने आम्ही पुढची आमच्या आंदोलनाचा भूमिका आम्ही तसं बघायला गेला तर गावाची आज लोकसंख्या आपली 50,000ची आहे आणि 50,000ची लोकसंख्या असताना त्या लोकसंख्येला कशा प्रकारचा चांगल्या प्रकारे पाणी पुरवठा होईल याची जबाबदारी संपूर्ण सरपंचाची असते. पण आज तुम्हाला सरपंच कुठे दिसतोय का? आज ह्या प्रक्रियेमध्ये कुठेच सरपंच दिसत नाही, उपसरपंच दिसतोय. उपसरपंच म्हणणं काय की आम्ही या ठिकाणी तहसीलदारांना भेटलो आणि कसाऱ्यामध्ये ही भीषण पाणी टंचाई आणि ती टँकरने पुरवठा करा म्हणून आम्ही सांगितलं. म्हणजे बघा, प्रशासनालाच मुळात काही कळत नाही. आपला कसारा गाव हा टंचाईग्रस्त कृती आराखड्यामध्ये नाही. आपली स्वतंत्र पाणी पुरवठा योजना आहे, त्याच्यामुळे कृती आराखड्यामध्ये आपण नाहीयेत आणि कृती आराखड्यामध्ये नसल्यामुळं ही आपली जो आत्ताची पाणी टंचाई आलेली आहे, मग तिच्यासाठी शेवटी ग्रामपंचायतनी मागणी करावी लागते पाणी पुरवठा विभागाकडे की आमच्याकडे आता सध्या टंचाई आलेली आहे आणि आम्हाला टँकरने पाणी पुरवठा. ही सरपंचांनी ज्यावेळेस मागणी केली पाणी पुरवठ्याकडे, पाणी पुरवठ्याने ताबडतोब तहसीलदारांना केली आणि ती आपल्याला आज जो या ठिकाणी टँकर एक लागेल, मी तर म्हणतो ना, शहापूर तालुक्याला जेवढा पाणी पुरवठा होत नसेल तेवढा आपल्या कसाऱ्या गावाला प्रशासन पाणी पुरवठा करतो. आणि मी तर धन्यवाद देईन, आभार मानतो तहसीलदारांचा आणि पाणी पुरवठा पंचायत समिती शहापूरचा की त्यांनी एवढ्या नियोजनबद्ध पद्धतीने आपल्या कसाऱ्याला जवळपास 4 ते 5 लाख लिटर पाणी रोजचं आपल्याला देत आहेत.
आणि त्याच्यामुळे आज ही परिस्थिती सांगतो का, टँकर तर एवढे येतात परंतु कचऱ्यातल्या आपला पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. म्हणजे 5 लाख लिटर पाणी आलेला रोजचा जर आपल्या कचऱ्याला गेला तर जवळजवळ 2 ते 2.5 आपले वाढ निघतात, ते होत नाहीत. म्हणजे पाणी पुरवठा पुष्कळ होतो परंतु आपल्याला पाणी पुरवठा तेवढ्या प्रमाणात केला जातो. काही राजकीय लोक बोलतात की हे फक्त राजकारण करतात, यांना कधी मदत करायचं माहिती नाही, आम्ही मदत करतोय. तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल की तुम्ही पूर्ण आजपर्यंत इतकं वर्ष ग्रामपंचायतीवरती सत्ता होती, तुम्ही लोकांचे कशा प्रकारे प्रश्न सोडवले? एक लक्षात घ्या, मुळात ज्यांनी जो प्रश्न केलेला आहे त्यांनी म्हणजे उपसरपंचांनीच त्यावेळेस सांगितलं की बाबा यांनी एवढे पद भोगलेत परंतु यांनी पाणी पुरवठ्याच्या बाबतीत काय केलं. त्या उपसरपंच, कारण त्याचं कारणच आहे ते, ज्यावेळेस निवडून येईल ना त्यावेळेस ते उपसरपंच कसाऱ्यात दिसेल. मागच्या 5 वर्षामध्ये कोणी कसाऱ्यात बघितलं का त्याला? आता पण जर याच्या पुढच्या याच्यात निवडून नाही आला तो परत कसाऱ्याला आग लागली तरी तो येऊन बघणार नाही. ही परिस्थिती आहे. त्याला हे नाही माहीत का कसाऱ्यामधली जी पाणी पुरवठा, जे आज सर्व बॉम्बा मारतात 15 कोटी 15 कोटी, बरोबर का नाही, त्या 15 कोटीतून नक्की काय काय कामं झालीत ही तरी जे बोलतात त्यांना माहिती आहे का? आज मला सांगा ती 2.5 मीटरनी तिची उंची वाढलेली. आज जो कसाऱ्यामध्ये जो पाणी पुरवठा होतो ना, 2.5 मीटरनी उंची वाढल्यामुळे त्या पाण्याची पातळी वाढली. आज आपण ते 8 दिवसामुळे काय होईना पण ती कमीत कमी लोकांना पाणी पुरवतो. आज एवढा मोठा फिल्टरेशन झालं, सर्व झालं, म्हणजे हे त्यांना माहिती नाही का? ही त्यावेळेस ही कामं झालेली आहेत म्हणूनच हा पाणी पुरवठा आज 8 दिवसांनी का होईना होतो, नाही तर त्यावेळेस झाला असता का? म्हणजे जे प्रश्न उपस्थित करतात त्यांनाच मुळात हे माहिती नाही. राहिला दुसरा प्रश्न तुमचा की बाबा आम्ही नुसतं राजकारणच करतोय. मला एक सांगा, ज्या वेळेस हा गावाची परिस्थिती ही उद्भवली की तलाव कोरडा झाला, कोणी त्याच्यावर काय निर्णय घ्यायला मागत नव्हता. आम्ही सतत मीडिया म्हणजे आपल्या गावचे पण जे छोटे मोठे चॅनल आहेत त्यांच्या माध्यमातून साम टीव्ही वाल्यांशी आम्ही ताबडतोब त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना जागेवर घेऊन गेलो. एबीपी माझ्यावाल्यांना आम्ही जागेवर घेऊन गेलो. त्याच्यानंतर तुमचं जी 24 तास वाले आले त्यांना घेऊन गेलो. जय महाराष्ट्र न्यूज वाले त्यांना घेऊन गेलो. या सर्वांना ज्या वेळेस, एक लक्षात ठेवा, कधी पण असे मोठे चॅनल जे महाराष्ट्राच्या याच्यावर चालतात, ज्यावेळेस अशा चॅनलमध्ये ह्या बातम्या अगदी प्रकर्षाने जाणवतात ना, त्यावेळेस त्याची दखल मुख्यमंत्र्याला घ्यावी लागते. मुख्यमंत्री देखील विचार करतात की बाबा एवढी मोठी 50,000च्या गावाच्या वस्तीला आज या ठिकाणी तलाव कोरडा पडलेला आहे आणि एवढी भीषण पाणी टंचाई, ताबडतोब एवढ्या मोठ्या, एक लाख एवढ्या झटपट कधीच 3 आणि 4 आणि 5 लाख लिटरची कधीच तुम्हाला व्यवस्था होणार नाही. ही जो व्यवस्था होते, आम्ही ठीक आहे तुम्ही म्हणत असाल का आम्ही, आता तुम्ही पैसे आहेत तुमच्याकडे सध्या पैसे आहेत, पैशाच्या जोरावर तुम्ही हे करतात. आणि सर्वात महत्वाचं जर बघायला गेलात, उपसरपंच हा कुठल्या पक्षाचा आहे? अहो ह्या त्यांनीच कसाऱ्यावर ही वेळ आणलेली. आज जो आपला कसाऱ्याचा तलाव उघडा पडलेला आहे, तुम्ही त्या दिवशी ही बघितली, त्याची बाईट बघितली आता. अशा प्रकारचा आम्ही हा रस्ता केला. हा रस्त्यानं खरं म्हणजे त्या लोकांना जाण्यासाठी त्याची व्यवस्था झाली. म्हणजे त्यांनी बघा तिथं पण बिल्डरचीच बाजू घेतली. तो विहीर बांधली, त्या विहिरीमधून आम्हाला 5 महिने पाण्याचा पुरवठा झाला. हे तुम्हाला भविष्य माहिती होतं का की आमचा ट्रान्सफॉर्मर जाणार आहे आणि मग आम्ही ह्याच विहिरीतून पाणी घेणार आहोत? म्हणजे तुम्ही त्याला अगोदरची परवानगी देती होती. त्यांनी ती मुलाखतीमध्ये पूर्णपणे त्यांनी त्या बिल्डरचीच बाजू लावून धरलेली आहे. त्यांनी बाकीचं काय नाही, त्यांनी हे सांगितलं का बिल्डरनी अशा प्रकारचं ब्लास्टिंग केली ती चुकीची होती. आम्ही तुम्हाला अजून 2-4 दिवसामध्ये मोठा गौप्यस्फोट करू. आमच्याकडे मोठे पुरावे आहेत, ग्रामपंचायतीचे मोठे पुरावे आहेत. आम्ही गौप्यस्फोट करतो पण 2 दिवस आम्ही शांत आहे. आणि तुम्हाला सांगतो की ह्या लोकांनी, उपसरपंचांनी स्वतःच हे सर्व ठेकेदार म्हणूनच ती ब्लास्टिंगचं घडून आणली, तलाव कोरडा पाडला, आपला तुमची विहीर तयार केली आणि ही सर्व जबाबदारी ही त्यांच्यावर येते. मग ते म्हणतात ना, जे हाऊस से गए बुन से कसं तरी तो प्रकार चाललेला आहे की बाबा जेणेकरून याच्यामुळं तरी आपण काहीतरी मदत करू आणि गावामध्ये लोकांची सहानुभूती मिळू. पण ती सहानुभूती नाही, ह्या पक्षाच्या बेजबाबदारपणामुळं. लक्षात घ्या, ह्या पक्षाचा बेजबाबदार तो लोकप्रतिनिधी आहे. त्या बेजबाबदारपणामुळं आज ह्या कसाऱ्यामध्ये ही पाणी टंचाई उद्भवलेली आहे. त्याच्यामुळं आम्ही तर सांगतो की खऱ्या अर्थाने यापुढे देखील हा जो आज त्यांनी तो प्रकार केलेला आहे त्याच्याप्रमाणे पुढे देखील ही पाणी टंचाई अशा प्रकारची जाणवणार आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार ही लोकच राहणार आहे.
जो कसारा गावावरती तो ठेकेदार येऊन बसला रुस्तुम, तर तुम्ही वेळोवेळी प्रशासनास निवेदनाद्वारे सांगितलं की याला ब्लास्टिंगची ऑर्डर देऊ नये, तरी पण दिली. याच्यावरती आपण कुठल्या प्रकारे आपण हे बघा, मी तुम्हाला काय सांगतो, लोक काय बोलतात की तुम्ही आजच का बोलायला लागले, बरोबर का नाही? कालच मी तहसीलदारांना पत्र दिलेलं आहे, पत्र दिलेलं आहे. आणि या बघा, या पत्रामध्ये संदर्भ टाकलेत मी त्यांना, कधी वाचून घ्या वाटल्यास तुम्ही, संदर्भ टाकलेले या पत्रामध्ये की तहसीलदारांना केव्हा केव्हा पत्र दिलेले आहेत. आणि याच्यावर हे बघा, याच्यामध्ये 22/4/25 रोजी त्यांना एक पत्र दिलंय मी की तुम्ही या गोष्टीवर नियंत्रण ठेवा, ब्लास्टिंग होते आणि ती जर झाली तर आमच्या गावाला पाणी पुरवठा होईल, कमी होईल आणि टंचाई भासेल, असं त्यावेळेस पत्र दिलं. त्याच्यानंतर मी 10/6 रोजी ग्रामपंचायतीला पत्र दिलं, काय की तुम्ही ब्लास्टिंगला परवानगी देऊ नका. जर परवानगी दिली तर या तलावाला तडे जातील आणि पूर्ण तलाव खाली होईल आणि त्याचा फटका आपल्या गावाला बसेल. मी तो दिलाय, त्याचा एक समर्थन पत्र. 9/6/25 रोजी तहसीलदारांना एक पत्र दिलेलं आहे की तुम्ही संपूर्ण तो तलाव गळती झालेली आहे, तुम्ही ताबडतोब त्याच्यावर नियंत्रण करा, अन्यथा आम्हाला फार मोठा किंमत मोजावी लागणार आहे. तो दिला. त्याच्यानंतर 8/4 पण आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे. पुन्हा 8/5 दिलेलं आहे, 18/5 कलेक्टरला दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचे बावनकुळे जे मंत्री महोदय आहेत, आपले महसूल मंत्री, त्यांना देखील मी पत्र दिलंय की यांनी इको सेन्सिटिव्ह झोन असताना यांना ब्लास्टिंगची परवानगी दिली कशी? जर समजा ग्रामपंचायतने दिली तरी ती तुमचे गट, तुमचं हे तलाठी आणि सर्कल यांनी ती नियम दाखवायला पाहिला होता का इको सेन्सिटिव्ह झोन आहे? त्यांनी नाही दिली, तहसीलदारांनी तरी दाखवायला पाहिलं, कोणी दिली नाही. ती पूर्ण कलेक्टर पर्यंत गेली कशी? तर त्याची चौकशी करण्यात यावी, अशा प्रकारचं मी हे बघा, हे पत्र त्यांना, म्हणजे मी मागच्या वर्षापासून 2025 पासून हा माझा पत्र, आज नाही. म्हणजे कोणीतरी बोलेल का बाबा हे आजच त्यांच्याशी लक्षात आणून देत, मी 2025 पासून या प्रकरणावर आहे, माझा सतत पाठपुरावा चालू आहे. म्हणजे तुम्ही निवेदन प्रशासनाला देऊन सावध करून पण त्यांनी तुमच्या पत्राला केराची टोपली केली. याच्याबद्दल आता तुमचा पक्ष आणि तुम्ही कुठल्या प्रकारे तेच म्हणतो मी पुन्हा त्यांना, मी कालच 9 तारखेला तहसीलदारांना या बाबतीत पत्र दिलंय की तुम्ही माझ्या पत्राकडे जर त्याच वेळेस जर कधी बघितला असता, त्या काळजी घेतली असती, तर हे आज आमच्यावर वेळ आलेली नाही, तरी ती ताबडतोब ज्या यांनी ब्लास्टिंग केलेली आहे त्या ब्लास्टिंगच्या करणारा, बेकायदेशीर ब्लास्टिंग करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आणि जी विहीर, कारण नदी नाले हे महसूल खात्याच्या अधिकारात असतात, तर त्या जी नाल्यावर विहीर बांधलेली आहे ती विहीर प्रशासनाने, तहसीलदारांनी ताबडतोब ती ताब्यात घ्यावी ती, अशा प्रकारचं कालच मी त्यांना निवेदन देऊन आले. तर जे आज गावामध्ये पाणी पुरवठा टँकरचा होतोय, इतर राजकीय पक्ष बोलतात की आमच्या पाठपुरावे झालंय, तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता मी तर तुम्हाला पुरावे दाखवले की मी मागच्या वर्षापासून या गोष्टीच्या मागे लागलेलो आहे. आम्ही सर्व पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याचा दखल घेऊन शासनाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाणी पुरवठा केला. परंतु नंतर काही पक्ष, मी बोललो ना मागाशी, की स्वतःच्या अंगावर आलेली जबाबदारी मी तिला कुठंतरी थोडंसं डायव्हर्शन करण्यासाठी त्यांनी काय केलं, आम्ही या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा, म्हणजे विकासकाच्या विहिरीमध्ये हा टँकर टाकला जातो, शासकीय टँकर, आणि तिथून पुढे जी जॅकवेल आहे त्याच्यामध्ये आम्ही आमच्या मार्फत पाणी टाकतो. आम्ही रस्ता बनवला. आता तुम्ही जर म्हणजे वाटल्यास माझ्याबरोबर उद्या या, मी तुम्हाला दाखवतो रस्ता कसा रस्ता केलेला नाही, ऑलरेडी रस्ता तो आहे. फक्त काय झालेलं आहे, समजा की नाला आहे त्या ठिकाणी थोडंसं माती टाकणं, म्हणजे तिथून पुढे जायला काय अडथळा नाही. फक्त 2 ते 3 ठिकाणी फक्त रस्त्यामध्ये माती टाकलेली आहे, बाकी कुठेही त्यांनी काय केलेलं नाही. आणि तुम्ही एक बघितलं त्यांच्या, तुम्हालाच मुलाखत दिलेली, त्याच्यामध्ये त्यांचे ते एक पुढारी म्हणतायत का आम्ही 2 किलोमीटर टाकीमध्ये पाणी घेऊन जातो. म्हणजे त्यांना विचार करा, त्यांना 2 किलोमीटर किती आहे हे पण अंतर कळत नाही हो. ते अवघड, तुम्ही जर प्रत्यक्षात जर त्या ठिकाणी पाणी केली तर त्याची 200-300 मीटरच्या याच्यावर अंतर आहे, त्याला ते 2 ते 3 किलोमीटर अंतर. एक त्यांचा एक पदाधिकारी म्हणतो आम्ही रोज 10,000 रुपये खर्च करतोय,
टँकरसाठी रोज आम्ही 10,000 रुपये एक पदाधिकारी बोलतो खर्च करतोय. दुसरा पदाधिकारी बोलतो, तो उपसरपंच काय बोलतो, आम्ही एका टँकरसाठी 30,000 रुपये खर्च करतो. अरे नक्की किती करतात ते तर तुमच्या जरा बसा एकत्र आणि सांगा की नक्की आम्ही 10,000 करतो का 30,000 करतो. आणि तुम्हाला सांगतो ते पण थोड्या दिवसातच याचाही गौप्यस्फोट होईल. नक्की खर्च करतोय कोण त्याचाही गौप्यस्फोट होईल. फक्त 2 दिवस आपल्याला बघावं लागतील. मग समजेल आपल्याला कोण करतंय ते. परंतु हे 2 किलोमीटर आहे. आता तुम्ही जर जाऊन प्रत्यक्षात बघितलं ना, तर 2 किलोमीटर आहे का 200 मीटर आहे? याचं तुम्हालाच त्याची खात्री करून घेता येईल. तर नक्की हे पाणी कोणामुळे टँकरद्वारे जातं याच्याबद्दल तुम्ही काय म्हणता? नाही, मी तर सांगितलं मगाशी, की आमचं सतत प्रत्येक साम टीव्ही झाला, एबीपी माझा झाला, झी 24 तास झाला आणि आपले गावाचे जे काही महत्वाचे जे चॅनल आहेत, त्याच्यावर सतत आपण हा प्रश्न प्रकर्षाने मांडत आलेलो आहोत, की बाबा कसाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई आहे आणि त्याची दखल घेऊन हा आपल्याला एवढा मोठा पाण्याचा आहे. परंतु काही नंतर ते स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी हे असं आहे, आम्हीच आणलं की आम्हीच करतोय. परंतु खऱ्या अर्थाने जर बघायला गेला तर आपण या ठिकाणी या गावाचं काहीतरी देणं आहोत. या ठिकाणी राजकीय पोळी भाजून घेण्यापेक्षा लोकांना कशा प्रकारचा आपल्याला पाणी पुरवठा सुरळीत करता येईल. तुम्ही बघितलं असेल कोण काय बॅनर लावतोय गाडीला, म्हणजे बाकीच्या लोकांना मदत करण्याच्या ऐवजी आपल्या गाडीला बॅनर लावतोय आणि दाखवतोय आम्ही मदत केली. आता ती ही म्हणजे काय माहितीये, ही तुम्ही प्रसिद्धी माध्यम करतायत. मी एवढे पत्र दिले, मी कधी प्रसिद्ध केलेत का? मला प्रसिद्धीची हाव नाही. आम्ही काम करत राहतोय. आम्ही काम करणारे कार्यकर्ते. त्याच्यामुळं आम्हाला ती प्रसिद्धी नाही, परंतु यांना ती प्रसिद्धीची हवा आहे, की आम्ही बघा काय करतोय. आम्हाला ती प्रसिद्धीची हाव नाही. आम्ही लोकांच्या हितासाठी आमचं एक आहे. आज एवढ्या वर्ष जवळजवळ 30 वर्ष ग्रामपंचायतमध्ये सत्ता होती. या 30 वर्षामध्ये शिवसेनेने जनहिताचीच कामं केलेली आहेत. या 30 वर्षामध्ये असा एक पण आमच्यावर प्रसंग उद्भवला नाही, की जनतेने आम्हाला कुठेतरी दोष द्यावा. असं आम्ही कुठल्याही प्रकारचं घेतलं नाही. त्याच्यामुळं आम्ही हा जो आहे, आज आम्ही जनतेसाठी आम्ही हा एवढा मोठा उद्रेक केला आणि त्याच्यातून आज गावाचा हा पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात का होईना सुटलेला आहे. राजकीय याच्यामध्ये आम्हाला काही राजकीय फायदा घ्यायचा नाही. ज्यांना घ्यायचा असेल त्यांनी घ्यावा. परंतु गावाच्या सुज्ञ लोकांना सर्वांना माहिती आहे की हा प्रश्न कोणी प्रकर्षाने या ठिकाणी प्रशासनाच्या समोर आणलेला आहे आणि हा प्रश्न कशा प्रकारचे सुटलेला आहे हे संपूर्ण जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळं याच्यावर आम्हाला जास्त काही राजकारण करायचं नाही. ज्यांना राजकारण करायचं त्यांनी करावा. आमची जनता भोळीबाबडी आहे. त्या जनतेला हे सर्व माहीत आहे. बातमीबद्दल समता आपण वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आपले. धन्यवाद. समता या ठिकाणी येऊन आमची भूमिका जी समजून घेतली आणि ती तुम्ही जनतेला दाखवणार आहात त्याबद्दल मी पुन्हा तुमचा एकदा धन्यवाद मानतो.